40च धावा दिल्या आणि पॉवर प्ले मध्ये आता हात खोलताना पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. थोड्या वेळ हवेमध्ये होता. आधी क्षेत्ररक्षक नाही पोचू शकला. 2 धाव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 8 धावा. सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच पाहायला मिळत आहेत आणि टेनिस बॉल असल्याकारणाने थोड्या धावा असणं गरजेचं आहे. किमान 55-60. चेंडू मात्र यावेळेस चांगला हाताळला आहे. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना क्लोज किपिंगच्या भूमिकेत यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळते. अगदी विशाल, अगदी ज्याप्रमाणे म्हटलं जातं तुमच्याकडे प्रॉपर कीपर असणं गरजेचं आहे. गोलंदाजाला प्रॉपर क्रीपरची देखील गरज असते. ऑन साईडला फटका तर खेळला. प्रॉपर टायमिंग नाही झालं. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण केली. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता आज गुरुवारचा दिवस, जे साईबाबाचा दिवस. येताना अगदी आपण बोलतो बोईसरच्या भागामध्ये पदयात्रा पालखी मात्र आज निघाली आहे बोईसर भागातून. रोज इरादे बनते बन के टूट जाते हैं, रोज इरादे बनते हैं बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. अगदी आपण पाहू शकतात बॉल येतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतात पागदरे नेटवर्क्स आणि श्री लाईव्हची टीम आमच्या समवेत जोडली जाते. अगदी श्री लाईव्हचे प्रोप्रायटर चिरागजी मेहर यांचं देखील स्वागत आहे. कॅमेरामॅन सुमित याचं देखील स्वागत आहे. 2 सलग डॉट बॉल आलेत. पहिले षटक इकडे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. देऊया संधी आपण डीजेला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. मजा येणार आहे कारण की याच भूमीतील याच गावातील अगदी आपण पाहू शकतात याच गावचे सुपुत्र मैदानामध्ये खेळताना दिसतील. अष्टविनायक नंडोरे टीम ज्यांनी नाणेफेकीचं कौल जिंकलाय. फिडिंग निवडलेले आहे. समोर आहे शिगाव संघ. अगदी आपण पाहू शकतात कालच्या दिवसामध्ये केळवा संघ एक पाहायला मिळाला. आज देखील सकाळच्या सत्रामध्ये केळवा संघ पाहायला मिळतंय. केळवा रोड संघ पाहायला मिळतंय. मैत्री ग्रुप धाबा मात्र बनले आला नाही आणि आज मात्र बघायला गेलं तर डिफेन्स करत असताना 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 झाले. चांगली गोड सुरुवात झालेली इकडे युवा मासवण संघाची. स्ट्राईकला फलंदाज ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला पहिला बॉलला षटकार आला होता. सुपर बॉल आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नरला यावेळेस 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी तिकडे फंबल पाहायला मिळाला आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर 29 बॉल आणि 30 धावेची गरज. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 पर्व 3 आणि आजचा 5वा दिवस गुरुवारचा दिवस. पहिली मॅच. स्कोरबोर्ड 11. लोअर फुलटस. काय प्रयत्न होता. क्या बात आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर जो रिॲक्शन टाइम असतो तो कमी असतो. वेगाने चेंडू तुमच्याकडे ट्रॅव्हल होतो. गोलंदाजाचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. फ्लेक्सिबिलिटी इथे पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. सूप अप स्टॉप केलेला आहे. कॅच झाला असता तर या स्पर्धेतला सर्वात चांगला कॅच पाहायला मिळाला असता. डॉट बॉल. तिसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर करणार. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. एसडीजे. सतरा 17 स्कोर कार्डवर. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील पहिली मॅच फिल्डिंग करणाऱ्या टीमने सहजरित्या जिंकली होती. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये देखील आतापर्यंत चित्र असं दिसतंय की बॅटिंग टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे म्हणजे मासवण संघ.
आमचे साथी समालोचक म्हणजेच राहुलजी धनवा सर यांच्या गावची टीम आपल्याला पाहायला मिळते, जिथे ते मात्र खुश आहेत, आनंदी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आपण बघू शकतात कोणताही खेळाडू असो, प्रेक्षक असो, गावचा संघ जिंकतो तेव्हा त्याला अभिमान वाटतो गावाविषयी. चांगला बॉल आहे यावेळेस, मात्र चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4, 2 डॉट, षटकार डॉट असं सध्या तरी आपण बघू शकतात. दुसरं ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा आणि इकडे मात्र उंचच गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चूक करणार नाही चुकी. पहिला झटका लागतोय मासवण संघाला. एसडीजे मास्टर जयेश. पालघर तालुका आदिवासी समाज, अगदी या जी स्पर्धा झाली होती, जी लीग झाली होती, त्या लीगचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणी घेतला होता? तो जयेश. पालघर जिल्ह्याची होती अगदी आदिवासी प्रीमियर लीग. त्या लीग मधला हा सर्वोत्तम खेळाडू जयेश पाहायला मिळाला आणि आल्या आल्या सूर्यकुमार यादव स्टाईल चेंडूला पाठवलाय. चौकार, 4 धावा एसडीजे. होण्यासाठी तयार आहेत. 2 बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक उजवा एक डावा जेव्हा कधी समोर येतो आपल्याला युसुफ पठाण आणि इरफान पठाण आठवतो, जी भावाची जोडी इंटरनॅशनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सध्या तरी बघायला गेलं तर अजय अजूनही खातं खोललेलं नाही. 2 डॉट आलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 24 बॉल आणि 20 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे क्वालिटी क्रिकेट आहे मासवण टीमकडे, जिथे आपण बघू शकतात जयेश भोईर सारखा ताकदवान खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. त्यानंतर अजय भोईर त्यांचे बंधू. सरळ स्ट्रोक खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवता आला नाही. म्हणजे विदेश साहेबांचा फोटो अगदी आपण बघू शकतात. नंडुरे गावचे टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदेशजी लहांगे प्रत्येक वर्षी मात्र नंडुरे संघाला टी शर्ट स्पॉन्सर केलं जाते. आपण पाहू शकतात एक दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व पाहायला मिळते. ओहो, इकडे मात्र आपण बघू शकतात लगोरी समोर होती, उडवता आली नाही. आणि यावेळेस कारण की थोडं एक स्टंपच जाऊ लगभग दिसत असतो, ज्या रेंजला तो उभा होता. एक धाव मिळाली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर. 23 झालेले आहेत. 18 धावेची गरज आहे. चेंडू फेकून झाले 2. गोलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर डाव्या हाताचा फलंदाज मात्र आलाय समोर. फुल टच बॉल, मिस टाइम. पुन्हा एकदा मात्र बघायला गेलं तर क्रॉस बेटेड घुटण्यावर टच करून मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे फसलाय. विकेटचं पतंग. कमॉन डीजे मास्टर. अगदी या मॅचला बघायला गेलं तर तेवढं जास्त नुकसान देणारं नाही आहे जर विकेट आला ह्या बॉलला, कारण की टार्गेट छोटा आहे
18 धावेचीच गरज आहे. पराग आलेला नवीन फलंदाज, एक डाबा फलंदाज केला, दुसरा डाबा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, परंतु पंच सांगतायत जास्त बाहेर गेला ऑफस्टम्पच्या टप्पा पडल्यावर. अगदी ॲक्युरेट अपडेट पंचांकडून डिसिजन येत असताना व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 24-24 स्कोर कार्डवर. आता जिंकण्यासाठी पाहिजे 17 धावा. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण बघू शकतात कोणी येऊ नाही येऊ, परंतु स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री विजयजी तरे साहेब अगदी वेळेवर इकडे उपस्थित होत असतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आता स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. कमालीचा मात्र चेंडू हाताळला जातोय. चोवीस झालेले आहेत, 17ची गरज आहे. तिसरं षटक बरगस्त. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर देखील 9 ते 10 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल. ती लाईन चेंज करावी लागते जेव्हा कधी डावा आणि उजवा समीकरण गोलंदाजाकडे समोर असतो, तेव्हा मात्र आपण बघू शकतात दोन्ही एंडने जेव्हा चेंज होत राहतात तेव्हा मात्र लाईन लेंथ बदलावी लागते. जास्त ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय गोलंदाज आणि इथे मात्र व्हाईट बॉल आलाय. 25 धावा धावफलकावर. चांगला बॉल आहे, मात्र खोलवरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली. पराग आणि पराग सोबत जयेश आपल्याला पाहायला मिळते. जयेशने आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकाराने आपलं खातं खोललं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 26-26 स्कोर कार्डवर. 15 धावेची गरज आहे. अगदी आमचे गुणलेखक आता मात्र मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. अष्टविनायक नंडोरे टीम. शॉर्ट बॉल होता, टॅप केलाय. या बेस एक धाव मिळणार. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. आज मात्र थोडं नाराज केलं मित्र ग्रुप केलवा रोड संघाने, जिथे फलंदाज त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले विफल झाले. आज 3 षटके इकडे संपुष्टात आली. 9च्या सरासरीने 27 धावा. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 14ची गरज. याचे गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळते, जिथे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 14ची गरज आहे. रिलॅक्स सध्या तरी मासवण टीम आहे, कारण की गोलंदाजाने केले कमाल, जिथे मात्र सोपं टार्गेट आणि फलंदाजाने देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. शॉर्ट बॉलला अगदी यावेळेस फटका सजवलाय. लॉंग लेग रिजनला चेंडू चाललाय. बाउंड्री लाईन पार. चौकार. यस डीजे. त्यांचा फेवरेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेगला हा चौकार. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. 31 धावा. ह्या धावफलकावर 10ची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी खेळायचं होतं कव्हरच्या ठिकाणी, परंतु एज लागली. चेंडू गेलाय लॉंग ऑन रिजनला. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड 32. 32 धावा. धावफलकावर 9 धावेची गरज. अजय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फक्त 9 धावेची गरज आहे 16 बॉलमध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. चांगला बॉल आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र एक तर नक्की मिळणार आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉल देखील येतोय. 3 ते 4 व्हाईट चेंडू देखील हाताळले आहेत. आता फक्त 7 धावेची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये केळवा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. सुपर 8मध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक खूप चांगला खेळ देखील पाहायला मिळाला. लकीचे जे 2 षटकार, 2 बॉल 11ची गरज असताना सुपर ओव्हरचा तो खेळ होता. 2चे 2 चेंडू आउट ऑफ द पार्क केले. ही देखील एक आठवण राहील या स्पर्धेची. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर
यावेळेस 36 धावा धावपलकावर 5 धावेची गरज आहे. बघूया MS धोनी स्टाईल फिनिश होईल का. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय यावेळेस पॉईंटच्या भागामध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. डीप मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा अंकित केला जात आहे. 2 धाव्याने स्कोरबोर्ड 38. 3 धावेची गरज आहे. चला अष्टविनायक नंडोरे टीम आपण तयार राहायचं आहे. टॉस आपण जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी शिगवा संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षाकडे यायचंय. यावेळेस फिनिश खेळ खल्लास इथे आपण बघू शकतात. मॅच विन केलंय टीम युवा मासवनने. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. यस डीजे. जयेश भोईर सुपर गोलंदाजी. 2 षटकं त्याने हाताळली. धावा खर्च केल्या 6 आणि 4 विकेट गारद केले आणि बॅटिंग करताना 18 धावा त्याने बनवल्या. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार सर्वे सर्वा श्री विजयजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते गोल्डन मेडल आणि एनर्जी ड्रिंक नॉन स्टॉप एनर्जी ड्रिंक दिलं जाईल जयेशला. या जयेश. गोल्ड मेडल आणि एनर्जी ड्रिंक जयेश भोईर मॅन ऑफ द मॅच. यस जयेश आमच्या समवेत जोडला जाईल. जयेश कसं वाटलं खेळल्यानंतर? चांगलं वाटलं. अगदी या मैदानावरचा खूप चांगला अनुभव आहे. प्रत्येक वेळेस तू चांगला परफॉर्मन्स देतोय. जे गावची टीमची प्रॅक्टिस आम्हाला सांगा कशी असते तुमची? प्रॅक्टिस आमची सध्या चालत नाही. आम्ही मॅचेस खेळत असतो. इतके बिझी शेड्यूल आहे. अभिनंदन तुम्हाला. अगदी आपण बघू शकतात आपल्याला पाहायला मिळाला मॅन ऑफ द मॅच जयेश भोईर. या मी तुर्तास थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा बघत राहा कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025चा भव्य दिव्य आयोजन. या आपण ऐकूया मासवण गावचं रत्न घोडावाज धन्वा सरांना. प्रीतमजी गरज सर. जाऊया मॅचच्या दिशेने. अष्टविनायक नंडोरे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. हे नेहमीच आपण पाहिलं की टॉस जिंका आणि क्षेत्ररक्षण स्वीकारा, कारण की भारताची जी खेळपट्टी आहे ती चेसिंगसाठी अनुकूल मानली जाते. मग तो टेनिस बॉल असू द्या, लेदर बॉलचा असू द्या. आणि म्हणूनच आपण नेहमीच पाहिलं की जेव्हा जेव्हा
टॉस जिंकला जातो. फर्स्ट फील्ड गोलंदाजी मार्कवरती रोहितचा पहिला बॉल. पहिला चेंडू खूप छान पद्धतीने हाताळला गेला. रोहित घोडके नेहमीच एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुढे येताना तो पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे हा गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूनं महेश आणि परेश यांना आपण पाहत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाम म्हणून परेश राजपूत यांच्याकडे आपण पाहतो. याही वेळेस चांगली गोलंदाजी करताना पहिला चेंडू लेंथ बॉलचा वापर केला. दुसरा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला. चांगल्या रीतीची कामगिरी करताना हे 2 चेंडू पाहायला मिळालेत या गोलंदाजाचे. यावेळेस फुलटॉस स्पर्धेचा बॉल होता. ऑफसाईडला कन्वर्ट केलं या बॉलला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय आणि 2 धावा परिपूर्ण करताना महेश त्याचं अकाउंट ओपन करतोय. संघाचं अकाउंट ओपन करतोय या 2 धावेने. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे आणि धावांची गती ही 2 पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. साई सावली शिगाव हा संघ जो पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं अष्टविनायक नंडोरे हा संघ पाहायला मिळतोय. 2025 या कॅलेंडर इयरमधील न्यू जर्सी इंडियन टेस्ट टीमची जर्सी पाहायला मिळते. स्पॉन्सरशिप केली गेली सन्माननीय विदेशजी लहांगे साहेबांनी. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. योग्य लेंथ लाईनचा बादशहा म्हणून रोहित घोडके आतापर्यंत पुढे येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू त्याने हाताळलेत. फक्त आणि फक्त 2 धावा तो खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल यावेळेस थोडा साखूड टेप्याचा बॉल होता. चांगल्या प्रकारे हुक केला गेला या बॉलला. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत जरूर. कशा पद्धतीने पाठलाग होईल परंतु चेंडू मात्र या ठिकाणी रेस जिंकतोय आणि चेंडू जातोय 4 धावींसाठी दुसऱ्या सामन्यातील पहिला चौकार. गती जाऊन पोचली गेली 6 या अंकावरती. 5 चेंडूंचा खेळ होतोय. शेवटचा बॉल P1चा पॉवर प्लेच्या बंधनाचा पहिल्या षटकातील रोहित घोडके. यावेळी चांगला फटका डीपमध्ये फिल्डर तैनात वैभव इबाडला आपण पाहत आहेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक. थोडंसं फंबलिंग राहिली. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावसंख्या 8 धावा. धाव फलकावरती बिनबाद 8 धावा. षटक क्रमांक 1 नंतर साई सावली शिगाव. हार्दिक स्वागत. आदरणीय विदेशजी लहांगे साहेबांच्या माध्यमातून जो संघ या ठिकाणी खेळतोय अष्टविनायक नंडोरे त्यांची टोपण नावं देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. ती देखील तुमच्यापर्यंत मी पोचवेन. आशिष कडू यांना आपण पाहतायत ज्यांना प्रेमाने डॉक्टर या ठिकाणी ते म्हणतायत आणि त्यांची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी नेहमीच विजयजी तरे साहेबांच्या छत्रछायेखाली आशिष कडू यांची जी उन्नती होते अतिशय अप्रतिम. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने जो पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्येही हा अष्टविनायक नंडोरे संघ माहीम मिठागर ते क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय. अर्थात चांगल्या लयबद्धतेने हा संघ पुढे येतोय. युवांचा भरणा या संघामध्ये आहे. दुसऱ्या बाजूनं परेश राजपूत यांना आपण पाहत आहेत. एक मोठं नाव टेनिस बॉलमधील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यस यावेळेस विकेटचं पतन होत आहे. फलंदाज मोठा धक्का मिळतोय साई सावली शिगाव टीमला. परेश राजपूत बॅक टू दी पवेलियन गॉन. हॅलो
अप्रतिम गोलंदाजी करताना आशिष कडू यांना आपण पाहतायत. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती भावेश येतोय. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. साई सावली शिगाव टीमला मोठा धक्का मिळाला, परंतु येथून चांगली फलंदाजी महेश आणि भावेशला करावी लागेल साई सावली शिगाव टीमसाठी. दुसऱ्या बाजूने आशिष कडू नेहमीच चांगले प्रदर्शन PTAPL PDAPL नंडोरी देवखोप आदिवासी प्रीमियर लीगमध्ये यावेळेसही विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स डाऊन. साठी चौथ्या क्रमांकावरती साई सावली शिगाव या टीमच्या माध्यमातून पहिला विकेट गॉट बिहाइंड, दुसरा विकेट LBW आणि आत्ता मात्र विकेट हॅट्रिकची संधी. आशिष कडू या ठिकाणी विकेट हॅट्रिक मिळवतील का? षटकामधील पुढील बॉल घेऊन सज्ज होताना 2 चेंडू मागे 2 सलग विकेट हे पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी आशिष कडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मैदानावरती नेहमीच प्रॅक्टिस करताना त्यांना आपण पाहिलं आहे. ही खेळपट्टी बनवण्यासाठी पिच क्रिएटर म्हणून देखील आशिष कडू यांना आपण पाहिलं आहे. विकेट हॅट्रिकचा बॉल, समोर बॅटर विक्रम. अप्रतिम लेंथ लाईन सगळं ही गोलंदाजी पाहायला मिळते. बांधून ठेवला आतापर्यंत फलंदाजांना. मोठी फटके खेळू देत नाहीयेत हे गोलंदाज. रोहित घोडकेने जी सुरुवात दिली आणि तदनंतर आशिष कडू यांना आपण पाहतायत सेकंड ओव्हरमध्ये. याही वेळेस चांगल्या प्रकारची लेंथ आणि लाईन सगळं गोलंदाजी एकेरीवर समाधान व्यक्त करताना बॅटर पाहायला मिळालेत. ही पहिली धाव या षटकातील पाहायला मिळते. अर्थात धावसंख्या फक्त 9 धावा धाव फलकावरती. 11 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय आशिष कडू. यावेळेस चेंडू टिपण्याची संधी होती, परंतु ड्रॉप कॅच. 1 धाव या ठिकाणी मिळाली बॅटरला. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली जाते. 2 षटकाचा खेळ होते कंप्लीट. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट्स पाहायला मिळालेत. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये विपुल पिलेना हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याने कालचा दिवस आपल्या नावी केला. माहीम मिठागरच्या मैदानावरती तोच गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आणि समोर बॅटर महेश, ज्याला जीवदान मिळालंय. संधी आहे आणि संधीचं सोनं इथून करावं लागेल. संधी प्रत्येकाला मिळत नसते, ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं. पहिला चेंडू जर आपण बघितला तर दिशाहीन पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलची सांगता पाहायला मिळाली आणि 1 धाव फलक्यावरती पाहायला मिळते. हे पहिला व्हाईट बॉल पाहायला मिळाला या इनिंगचा. सामना क्रमांक 2. यावेळेस आपण जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय श्रीयुत दिनेशजी कान्हा साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नंडोरी देवखोपाणी साहेबांच्या माध्यमातून जो कोणी या स्पर्धेमध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज घेईल त्याला हे एअर कूलर मिळेल. आणि नेक्स्ट मॅचमध्ये साहेब स्वतः इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस खूप छान पद्धतीने इनटू द गॅपमध्ये हा बॉल पाहायला मिळतोय, परंतु जबरदस्त पद्धतीने झेल टिपला वैभवने, परंतु तो या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. जबरदस्त प्रयत्न, दाद द्यावी लागेल. अवघड होतं असं वाटलं होतं की
क्षेत्ररक्षक पोचणारच नाहीये, परंतु छान पद्धतीने त्याची रनिंग पाहायला मिळाली. रनिंग कॅच खूप अवघड असतो, परंतु वैभव इबाड द बेस्ट फिल्डर ऑफ दिस क्रिकेट टीम. महेशच्या बॅटमधून षटकार येतोय, 6 धाबा. यावेळेस वाईट बॉल, थोडंसं एक्सपेन्सिव्ह हे षटक पाहायला मिळालंय. धावांची संख्या जर आपण पाहिली तर 18 धाबा धाव फलकावरती, 18 रन्स. याही वेळेस हुक केलंय बॉलला. चांगल्या प्रकारे महेशची फलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत चेंडू खाली. तत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती. संकट ओढवलंय, 20 धावा क्षमस्व, आणि संकटाच्या काळामध्ये ही फलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळते. संकट काळात तग धरून उभे राहा, वेळ बदलते. यावेळेस चेंडू थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विपुल पेलेनाची खासियत आहे दोन्ही साईडनं चेंडू वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज, म्हणून आपण नेहमीच पाहिलंय गोलंदाज विपुल पेलेना. याही वेळेस पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता. डीपमध्ये फिल्डर वैभव तैनात ठेवण्यात आलाय. चाणक्य चतुर फिल्डर म्हणून पाहायला मिळतोय. क्विक इन फिल्डिंग. 2 धावा परिपूर्ण याही वेळेस पाहायला मिळाल्यात. धावांची संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या अंकावरती. 22 रन्स ही धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल घेऊन विपुल षटक क्रमांक 3च्या माध्यमातून, तर साई सावली शिगाव टीमच्या माध्यमातून महेश चांगली फलंदाजी करतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 2 गडी बाद, 22 धावा साई सावली शिगाव. मैत्री ग्रुप केळवा रोड. दुसरा सामना आपण पाहत आहेत लाईव्ह ॲक्शनमध्ये. अष्टविनायक नंडोरे विरुद्ध साई सावली शिगाव. यानंतर जो सामना होईल A1 उपलाट विरुद्ध यंगस्टार नंडोरे. तिसरा सामना तन्मय 11 गालतारे विरुद्ध मान 11 गौतम वावरे बड्डे बॉय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने जो पाहायला मिळतोय. मागील हंगाम गौतमने खूपच प्रभावित केलं होतं. गौतम रघुनाथ वावरे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जरूर फुलटूचा चेंडू होता, परंतु योग्य पद्धतीने कन्वर्ट करू शकला नाही बॅटर मोठ्या फटक्यामध्ये. फक्त 1च धाव मिळेल या चेंडूवरती. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 23 अंकावरती पाहायला मिळते. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळसाचे प्रमाणे आतापर्यंत धावांची गती पुढे येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटस बॉल ड्राईव्ह केला. या बॉलला डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव नाही तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न, आणि 2 धावा चांगल्या पद्धतीने परिपूर्णही पाहायला मिळाल्यात. 25 रन्स, 25 धावा. सिंगल डबलचा भरणा करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे महेश एका साईडनं फलंदाजी करतोय साई सावली शिगाव टीमसाठी, उपयुक्त धावा तो जमवतोय. यावेळेस वेगवान चेंडू होता. चेंडू यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय करत आशिष कडूच्या सेफ हँडमध्ये जाऊन पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय बड्डे बॉय गौतम वावरे. पुन्हा षटकातील पुढील बॉल. यावेळी फुलटस बॉल, क्षेत्ररक्षक पुढे आलेत. हा झेल कंप्लीट देखील पाहायला मिळाला छान पद्धतीने. अपूर्व वेडगा यांना आपण पाहतायत. छान पद्धतीने हा झेल त्यांनी परिपूर्ण केला. एक बेट्स फिल्डर, एक बेट्स बॅटर म्हणून अपूर्व वेडगा ते जी शाप आपण पाहतायत. खूप छान पद्धतीचं क्रिकेट तो नेहमीच खेळतो मैदानाच्या आतमध्ये. त्याचा शांत स्वभाव नेहमीच आपण पाहिलाय. विकेटचं या ठिकाणी पतन झालंय. जो बॅटर इन्फॉर्म होतात अर्थात महेश, त्याने धावा बनवल्या 21 आपल्या टीमसाठी. महत्त्वाचं योगदान महेशने दिलंय.
21 धावा करून तो डगआउटमध्ये परततोय आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रमोद सुमडा मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. गौतम वावरे आजचा दिवस स्पेशल आणि या स्पेशल डेमध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. विथ द बॉल पुन्हा षटकातील पुढील चेंडू घेऊन डाव्या हाताने लेट कट केले गेले या बॉलला. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि जाऊन पोचते ती म्हणजे 26 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळाल्यात. 26 रन्स आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला. महेशने चांगली धावगती निर्माण केली होती. 21 धावा त्याने केल्या, परंतु आता मात्र उर्वरित 2 षटकं आहेत आणि या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या जमवावी लागेल. चला यानंतर जो सामना असेल एबन उपलाट आणि यंगस्टार नंडोरे टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. सव्वीस धावा धाव फलकावरती आणि गोलंदाज आपण जर बघितलं तर रोहित घोडके वेगाचा बादशाह आशिष कडूला बीट केला बॉलने आणि बॉल चाले लॉंग स्टॉप सीमा रेषा पार NCC चौकार. हॅलो चेक हॅलो. दोन धावा आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून धावसंख्या 32 धावा 32 रन्स. चांगली गोलंदाजी रोहित घोडकेची गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळते. काल लेंथ लाईनचा बादशाह आणि गतीचा बादशाह म्हणून रोहित घोडकेला ओळखलं जातं हे त्याने सिद्ध केले मैदानाच्या आतमध्ये. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आणि योग्य गती त्याची पाहायला मिळते. बीट केल्या बॅटरला. अप्रतिम ही गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. आपल्या होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज आतापर्यंत उचललाय अष्टविनायक नंडोरे या टीमने. ज्याप्रमाणे त्यांची गोलंदाजी ही पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 रोहित घोडके, षटक क्रमांक 2 आशिष कडू, षटक क्रमांक 3 विपुल पेलेना, षटक क्रमांक 4 मध्ये आपण बघितलं गौतम वावरे, षटक क्रमांक 5 रोहित घोडके. वेगवान चेंडू होता. हलक्याच्या हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. थोडंसं फंबलिंग राहिलं आणि या 2 धावा जरूर पाहायला मिळतील. 3 धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि हा 3 धावेचा प्रयत्न असफल मानला जाईल, कारण की झाकीर खान सरांनी सांगितलं की यावेळेस धावबाद होतोय बॅटर, डगआउटच्या दिशेने येईल. 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल साई सावली शिगाव टीमचा 34 रन्स. चौतीस धावा धाव फलकावरती आहे. 30 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. शेवटचे 6 चेंडू बड्डे बॉय गौतम वावरे
पहिला चेंडू छान पद्धतीने तो हाताळतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोचताना पाहायला मिळते. चला यानंतर तो सामना एवन उपलाट आणि यंगस्टर नंडोरे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 35 धावा धाव फलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये 40 धावा लागल्या, सामना लो स्कोरिंग झाला. त्याच पद्धतीने सामना क्रमांक 2 देखील पुढे वाटचाल करतोय. आतापर्यंत 35 धावा धाव फलकावरती आहेत आणि एकंदरीत 32 चेंडूचा खेळ झाला आहे. अर्थात उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4. हा देखील सामना लो स्कोरिंगकडे वाटचाल होताना पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दीपला आपण त्या ठिकाणी पाहिलं. दीप तरे धावसंख्या जाऊन पोहोचते 37-37. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. 6वं षटक गौतम वावरे. डेट ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज त्याच्यावरती हल्ला चढवलाय. खूप चांगला फटका आणि हा येतोय मच निडेड रन्स. आवश्यकता होती या 6 धावेची. नंडोरे क्रिकेट क्लबचा षटकार. चार बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो आणि 6 धावा ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. फलंदाज अविनाश 6व्या क्रमांकावरती येऊन छान पद्धतीने षटकार तो लगावतोय. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक षटकार. अविनाश जबरदस्त फलंदाजी करताना. स्कोर बोर्ड 49. ते षटकार जर आला तर जबरदस्त टोटल पाहायला मिळेल असं वाटलं होतं. 40च्या आत धाबा होतील, परंतु अविनाशचा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्याचं क्रिकेट हे इम्पॅक्ट प्लेअरचं आहे आणि इम्पॅक्ट प्लेअर अविनाश. शेवटचा बॉल देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव परिपूर्ण झाली. धावा लागल्या 50. 2 धावाही परिपूर्ण होतील का? यास डेफिनेटली. धावसंख्या 51. 50चा आकडा पार केला या टीमने. साई सावली शिगाव टीमने 6 षटकानंतर धावा जमवल्यात 51. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 52 धावेंचं लक्ष ठेवण्यात आलंय. चला आपण आदरणीय महेशजी दळवी सरांचं आगमन झालं आणि त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत डे 5 मध्ये. चला एवन उपलाट आणि यंगस्टर नंडोरे टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एवन उपलाट आणि यंगस्टर नंडोरे. आपण त्वरित यायचे टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करणार आहोत सामना क्रमांक 3चा. 52 धावेंचं लक्ष आहे. 52.
एवन उपलाट टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. आव्हान ठेवण्यात आलं आहे 52 धावेंचं. 52 हे टार्गेट पाहायला मिळत आहे. वेलकम भावेश कोल्हेकर, भावेश पवार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 52 हे लक्ष पाहायला मिळते. 2 बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळालेत. अष्टविनायक नंडोरे या टीमच्या माध्यमातून आशिष कडू आणि विपुल पिलेना या आपण मायक्रोफोनवरती करूया बदलाव आणि या ऐकूया आमचे साथी समालोचक आदरणीय प्रीतमजी गरज सर, व्हॉइस ऑफ पास्तळ. धन्यवाद राहुल सर. अगदी आपण पाहू शकतात शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या. टोटल थोडी चॅलेंजिंग आपल्याला पाहायला मिळते. जिथे टेनिस बॉल आहे, अगदी फेअर बॉल ज्याला म्हटलं जातं, कारण की या बॉलची त्रुटी आजपर्यंत कोणी केली नाही, नाही गोलंदाजाने नाही फलंदाजाने. दोघांसाठी उपयुक्त हा बॉल आहे. खऱ्या अर्थाने या बॉलनेच हा खेळ ओळखला जातो, टेनिस बॉलने. वर्ल्ड फेमस हा बॉल जो या स्पर्धेसाठी आपण बघू शकता वापरला गेलाय. जाऊया दुसऱ्या इनिंगकडे, जिथे 52 धावा, 52 धावेचं टार्गेट आहे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आशिष. पहिला छोटा बॉलला इझिली डन केलंय, स्क्वेअर लेग ठिकाणी पाठवलंय. 6 धावेसाठी येतोय षटकार. सहाने सुरुवात केलेली आहे. बंबई भाषा में लाख को कहते पेटी और ये गेंद थी बहुत ही छोटी. 6 रन. दुसरा बॉल देखील गॅप मध्ये टाकलाय. चेंडू एकदा गॅप मध्ये गेला का थांबणं थोडं अवघड आहे. पाठलाग सुरू आहे परंतु शर्यत जिंकणार चेंडू. 4 धावा, 2 बॉल 10. यस डीजे. सुरेख सुरुवात करून देत असताना आशिष तेजस हा गोलंदाज पाहायला मिळते. आतापर्यंत गेले 4 दिवस गुणलेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला आशिष. आता मैदानाच्या आतमध्ये ॲज अ प्लेयर गावच्या संघासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अष्टविनायक नंडोरे टीम कट केलेला आहे. चांगला फटका. अगदी ऑनलाईन ऑफलाईनचा जमाना आहे. ऑन साईड ऑफ साईडला खेळणं गरजेचं आहे. 2 धावा पूर्ण करताना तिसऱ्याचा दिलाय कॉल आणि 3 धावा पूर्ण होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विपुल अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. अगदी क्रिकेटचा भरपूर खेळ पाहिलेला आहे. इंटरनॅशनल खेळ म्हणा, नॅशनल खेळ म्हणा, रणजी क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट अगदी आपण बघू शकतात. परंतु आजही क्रिकेटचं पाहायला जी उत्साह आहे, उत्सुकता आहे, ती कधी कमी नाही होणार. तो जोश कधी कमी नाही होणार. काय फटका खेळ आहे, अप्रतिम. बघत राहावा असा हा स्ट्रोक. षटकार. एस डीजे. आणि सांगितलं इलाका हमारा, धमाका भी हमारा. 6 रन. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. चार बॉल झालेले आहेत. 19 धावा. 5वा बॉल हा देखील चाललाय गॅप मध्ये. एक शेर तो दुसरा 1.25 शेर एकामेकाला इकडे मात्र चॅलेंज करत असताना दोन्ही फलंदाज त्याने देखील षटकार आणि चौकाराने मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पहिले 2 बॉल या फलंदाजाने देखील 4थ्या बॉलवर आणि 5व्या बॉलवर षटकार चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. काय बॅटिंग होत असताना सेकंड फेरीमध्ये खेळपट्टी बदलली का काय असं वाटायला लागलंय. तेजस हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढे येऊन फटका सजवला इनफिल्डच्या वरून. पुन्हा एकदा गॅपमध्ये जात असताना कव्हरच्या ठिकाणी यावेळी चित्रक्षण होणार. 2 धावा मात्र अंकित होतील. पहिलं षटक
25 धावेचं पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 षटकं जी आहेत ना ती 27 धावेची देखील पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसातलं सर्वात महागडं ओव्हर 25 धावेचं यावेळेस पहिलं षटक तेजस हा गोलंदाज पाहायला मिळाला. SDJ पूर्ण केलेले आहेत. 5 ओव्हर म्हणजे 30 बॉल आणि 27 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. गावचा संघ गावच्या मैदानावर गावच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना इतर गावामध्ये जाऊन आपण कितीही स्पर्धा जिंका, परंतु जेव्हा गावच्या मैदानावर आपण उतरतात ही स्पर्धा जिंकणं एक स्वप्न असतं प्रत्येक टीमचं. जिथे आपण बघू शकतात पहिला पाऊल पुढे घेतलाय अष्टविनायक नंडोरे टीमने. 30-27 आतमध्ये येऊन खेळलेला चांगला बॉल आहे. अगदी पाहिला यावेळेस चेंडूला शेवटपर्यंत आणि हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे सिंगल आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26-26. 26 धावा धावपलकावर गोलंदाज रवींद्र. फुलटस बॉल होता इथे मात्र फटका तर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. बोनस बॉलला फायदा उचलू शकला नाही फलंदाज विपुल. बॅक टू डग आउट. SDJ मात्र 4 बॉल फेस करतोय. 12 धावा बनवते आपल्या टीमसाठी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अपूर्व नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटस बॉल अपूर्वला देखील मिळालाय. फटका सजवलाय. यावेळेस मात्र 4 मिळतील का? बाउंड्री लाईन जवळ अगदी चांगलं क्षेत्ररक्षण नाही झालं. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. SDJ उपलाट टीमला विनंती आहे की आपण आपल्या कॅप्टनला किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया करून कॉम्बॉक्सकडे पाठवा. समोरच्या टीम आपली वाट बघतोय. उलटा खेल दिया बल्लेबाज ने. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के पार. 4-4-4. SDJ चार धावेने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच 38 स्कोर कार्डवर 34 झाले. सॉरी 34 झालेले. फुलटस बॉल. इथे फुलटस बॉलला 1 बाउन्स आउट ऑफ 1 बाउन्स चौकारासाठी 4 धावा. लगातार 3 चौकार पाहायला मिळते. हॅट्रिक यावेळेस आपल्याला पाहू शकतात चौकाराची. स्कोरबोर्ड 38. SDJ या बघा सर्वांना वेळेचं बंधन आहे. अगदी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय परंतु इकडे जवळजवळ मॅच संपत आलेली आहे. फक्त 14 धावेची गरज आहे. काय बॅटिंग केलंय घरच्या मैदानावर. अगदी रेग्युलर खेळणारी ही खेळण्याची जी सवय आहे त्याचा भरपूर मात्र फायदा होतो. नजर असते रोजची. डेलीचं क्रिकेट जेव्हा असतं जेव्हा नजर असते या खेळपट्टीवर बाउंड्री लाईनवर. 1 धावेने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा. 24 बॉल 13ची गरज आहे.
समोरच्या टीमचा कॅप्टन इकडे अगदी वेळेवर आलेला आहे नंडोरे गावचा. आपण बघू शकतो दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टार नंडोरे टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित झालेला आहे. उपलाट अगर लवकरात लवकर आपण कॅप्टनला पाठवा. पहिला बॉल डॉट आलाय. तेरा धावेची गरज आहे. 39 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर उत्तम. डाव्या हाताचा गोलंदाज फटका तेवढा चांगला सजवला नाहीये. थोडी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव मात्र इकडून मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा धावपलकावर. आशिष आणि त्याच्या जोडीला अपूर्व आपल्याला पाहायला मिळते, जिथे चांगली बॅटिंग दोघांनी केली. 4 बॉलमध्ये 14 धावा दोघांनी जमा केल्यात. 12 धावेची गरज आहे. चेंडू असतील 22. यावेळेस सुपर स्ट्रोक आहे. शॉर्ट बॉलला मिड विकेटला क्लिअर करत निघून जाणार. सीमा पार येतोय कणकणीत षटकार एसडीजे. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. विकेट येणार. 6 धावेची अजूनही गरज आहे. दुसरा झटका लागतोय अष्टविनायक नंडोरे संघाला. आशिष बॅक टू डग आउट एसडीजे. अगदी आपण बघू शकतात जे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात अष्टविनायक नंडोरे टीमच्या ने जे परिधान केलेले आहेत ती विदेशजी लहांगे साहेब यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेले आहेत. खुश असतील विदेश साहेब अगदी हा परफॉर्मन्स बघून. मेरा पैसा जाया नाही गया. अगदी आपण बघू शकतात. चल टॉस करून घेऊया. आदरणीय महेशजी दळवी साहेबांना मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. चला फास्ट आपण टॉस करून घेऊया. सध्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी वेळ नाही आहे. जिथे आपण बोलतो फक्त 6 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. टप्पा पडल्यावर मात्र चेंडू बाहेर जातोय. डॉट बॉल येतोय. ओहो फुल टस होता अगदी बॉल. चार पाहिजेत. 48 झालेले आहेत. 18 बॉल आणि 4 ची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहू शकतात जिथे आमचे साथी समालोचक राहुलजी धनवा सर जुळले जातील. हॅलो या आपण टॉस करूया. आदरणीय महेशजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथमतः दोन्ही टीमला चॉईस दिली जाईल. यंगस्टार नंडोरे आणि A1 ओपलाट आपण चॉईस देतोय आणि चॉईस जिंकतायत यंगस्टार नंडोरे. हा टेलिस कॉल केलंय आणि हेड आलाय A1 ओपलाट. या टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद महेशजी दळवी साहेब. आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. A1 ओपलाट टीमने टॉस जिंकलाय. आपला निर्णय. आम्ही फर्स्ट फिल्डिंग चॉईस करू. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यामागचं स्ट्रॅटेजी काय असेल? प्रथमच फर्स्ट मॅच आहे तर आम्ही कमीत कमी